आणि पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाज इथे बाद होतो या मनोज कडू. मनोज कडू आणि विश्वास जाधव हे दोन सलामीवीर फलंदाज आले होते आणि पहिल्या चेंडू मात्र LBWच्या रूपाने मात्र या ठिकाणी मनोज हा फलंदाज मात्र बाद झाला. खूप चांगली चेंडूची फेकी अर्थात मयूर जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आज मयूरने मात्र खरोखरच सर्वांनाच मात्र ठिकाणी आकर्षित केलेलं आहे. प्लेअर ऑफ द डे हे पारितोषिक सुद्धा आहे आपण देणार आहोत. आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहिला तर प्लेअर ऑफ द डे साठी दोन खेळाडूंनी मात्र या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. एक आहे साहिल ज्युनियर आणि दुसरा आहे मयूर जाधव. तर हा सामना झाल्यानंतर आपण त्या खेळाडूची निवड करणार आहोत. लक्ष असू द्या. जर साहिलची निवड केली तर आपण सुपर संडे मध्ये त्याला ते पारितोषिक देऊ. इथे मात्र छान टेकन व्हॉट अ डिलिव्हरी लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मात्र या ठिकाणी विकेटचं पतन आणि इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र बागफुटला जात असताना एकविरास्पद भादानी संघ
जे तुम्ही टायटल सॉन्ग मित्रांनो ऐकता, जे अगदी आमचे जवळचे परममित्र अर्थात एक फेमस सिंगर अर्थात अजय गायकवाड, सपना पाटील यांच्या माध्यमातून हे गायलेलं गीत आहे आणि त्यांना साथ मिळाली DJ पम्याची. आणि हे तिन्ही व्यक्तिमत्व सुपर संडेमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10 धाबा इथे मात्र आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फॅटिंग स्कोअर काय असू शकेल, आपण नक्कीच या ठिकाणी जर प्रोटेक्शन केलं तर 4 षटकांची मॅच आहे. किमान 40 धाबा सुद्धा तरी इथे या ठिकाणी एकविराज भारताने संघाने जोडल्या तर मात्र त्या तुम्ही धाबांवर फाईट करू शकता. परंतु तो प्रयत्न मात्र इथून या फलंदाजांना करावा लागेल, कारण 2 फलंदाज स्वस्तात गमावले. परंतु खेळपट्टीवर आहे धीरज, त्यानंतर विश्वास सुद्धा मात्र चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्या एकूण 8 धाबा, 1 चौकारा सहाय्याने, परंतु सुरुवात चांगली केली आहे या ओव्हरची विशालने. डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या बॅटरमध्ये विजयी गीते एक चांगल्या टचमध्ये आहे, परंतु या जोडीकडनं मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. पहा अजून एक चांगला चेंडू पैकी काय वेगवान चेंडू मात्र हाताळतो विशाल. जागेवरच मात्र ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र कुठल्याही प्रकारचा पायांची हालचाल नाहीये. तुम्हाला मात्र ठिकाणी चांगला शॉर्ट सिलेक्शन करायचं असेल तर पायांची हालचाल होणं गरजेचं आहे. चेंडूवर प्रथमतः तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे, त्यावेळी तुम्ही एखाद्या चेंडूवर परफेक्टली मिडलिंग करू शकता. आता मात्र फटका तर सुरेख पाहायला मिळतोय, परंतु गॅप शोधला नाहीये. डिप कव्हर पॉईंटकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. फेकी जर चांगली पाहायला मिळाली, परंतु एकाच धाब्यावर मात्र समाधानी आहे, तो म्हणजे फलंदाज धीरज. प्रयत्न केला तर दुसऱ्या धाब्यासाठी, परंतु विश्वासने मात्र नाकारलं, कारण विश्वाला ठाऊक आहे की धीरज थोडंसं सास पडतोय. माझ्या बॅटमध्ये चांगले फटके येऊ शकतात, मी चांगले फटके खेळू शकतो आणि मात्र स्ट्रायकिंग एंडला तुम्ही विश्वासलाच पाहता. विश्वासला स्वतःवर विश्वास असेल तर मात्र या ठिकाणी तुम्ही योग्य ती धावसंख्या उभी करू शकता आणि करावीच लागेल. परंतु जर तुम्ही अशा प्रकारे चुकीचे फटके जर खेळले तर मात्र तुम्ही त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकणार नाही. जो जर अपील पाहायला मिळाली, परंतु थाय पॅडला मात्र चेंडू लागल्यानंतर यष्टीरक्षकाने मात्र हा चेंडू गॅदर केला. योग्य निर्णय पंच सकील कोटी सरांचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, 2 गडी बाद 11. फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडला ड्राईव्ह, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणि आता मात्र आमचे सुदर्शन शेलारांची मात्र झोप सुद्धा मात्र पूर्ण झालेली आहे. या आपण आपलं हार्दिक स्वागत करतोय. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाबा अतिशय जबरदस्त या ठिकाणी दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं, कॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धाबांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल 13 धाबा झालेल्या आहेत. आणि जे आपण मैदानावर जे आम्हाला ज्यांनी पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून देणारे असे आमचे दानशूर व्यक्तिमत्व सुदर्शनजी शेलार, चांगलं कार्य आणि चांगलं योगदान आहे या स्पर्धेला. आणि विनंती असेल की ज्यावेळी आजचे सामने समाप्त होतील त्यावेळी तुम्ही ते कार्य पुन्हा एकदा करावं अशी मी तुम्हाला विनंती करतोय. अजून एक चांगला चेंडूची फेके, काय सुरेख गोलंदाजी विशालकडनं आपण पाहतोय. रिप्ले पाहूया. 2 पायांच्या मधून चेंडू फरार झाला आणि किमान 4 ते 5 इंच जी उजवी इष्टी इथे मात्र थोडीशी सुखरूप राहिली, अन्यथा मात्र चेंडू सरळ जाऊन इष्ट्यांवर मात्र हात धरू शकला असता. तर सफल षटकाची समाप्ती फक्त 3 धाबा एका षटकाच्या स्पेलमध्ये विशालने खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला लगेच खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ तुम्ही या ठिकाणी टीम मीटिंग करू नका. मला सुद्धा ठाऊक आहे की तुम्हाला सुद्धा मात्र घरी जायची घाई झालेली आहे. जेवढं तुम्ही स्पीडअप कराल तेवढी लवकर तुमची सुट्टी इथून केली जाईल. दोन षटकांची समाप्ती 13 धाबा धावफलकावर. ग्रुप ए मधून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे स्वराज 11 डोळे संघाने सेमीफायनलमध्ये. आणि आज ग्रुप बी मधून पाहूया कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, भादाने की कानले. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल आता मात्र गोलंदाज ऋतिक.
इथे मात्र या ठिकाणी परफेक्टली मिडलिंग मात्र झाली नाही. स्वतः गोलंदाज जाऊन मात्र या ठिकाणी पाहिलं तर चेंडूपर्यंत त्यांनी प्रयत्न पोहोचण्याचा केला होता. आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र एश पाहायला मिळाली, परंतु यष्टीरक्षकांना मात्र या ठिकाणी आपल्याला थोडीशी चुकी पाहायला मिळाली. आणि मात्र पहा कुठेतरी दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला गेला होता, परंतु या ठिकाणी फलंदाज धीरजला मात्र बाद केला नाही. कारण स्ट्रॅटेजी आहे, कुठेतरी मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न करतो या फलंदाज धीरज. आणि धीरज जर बाद झाला तर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल विजू गीते. आणि त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी कुठेतरी फलंदाज धीरज आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मीनाक्षी स्पोर्ट काली संघ सुद्धा पहा स्ट्रॅटेजी एक आखली आहे, गेम प्लॅन मात्र या ठिकाणी आखला आहे. आणि त्या गेम प्लॅनच्या माध्यमातून इथे क्रिकेट खेळत असताना इथे मात्र फटक्याचा सुरेख पाहायला मिळतो. हवेत केला डीप लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक, चुकी होते समीर घरतकडनं आणि चेंडू मात्र निघून जातोय. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. आज जमणार मेळ, रंगणार खेळ, गाजणार वाशेरचे मैदान. जमणार मेळ, रंगणार खेळ, गाजणार वाशेरचे मैदान. ज्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी बाद केलं नाही मीनाक्षी कांदी संघाने, त्याच फलंदाजाच्या बॅटमधून हा आलाय चौकार. आणि यानंतर जर असे फटके जर त्यांनी मात्र खेळले तर मात्र मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघ विचार करेल. अजून एक चांगला चेंडूची फेकी, चौकारानंतर कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली ऋतिकच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकऑफ झाला, थोडीशी बाउन्स मिळालं आणि त्यानंतर धावसंख्या स्थिर पाहतोय आपण 19 धावा धाव फलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ तुम्ही या ठिकाणी पाहता. अच्छा नाईटमधील शेवटची मॅच उद्या ठीक आपण सकाळी 11 वाजता उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. आणि उद्यासुद्धा तुम्ही ग्रामीण पूल अर्थात सी ग्रुप अँड डी ग्रुपचे मॅचेस पाहणार आहात. इथे मात्र ऐश पाहायला मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र पहा पुन्हा एकदा मयूर दलवीने मात्र फलंदाज धीरजला बाद केलं नाहीये. मयूर जाधव, यस काय जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय आपण ऋतिककडनं. आतापर्यंत त्यांनी 5 लिगली चेंडू हाताळले, फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि हीच स्ट्रॅटेजी पाहिले तर कुठेतरी धनेश कुकचे संघाने सुद्धा केली होती. कारण राज पाटील भरपूर उशिराने मैदानाच्या आतमध्ये आला आणि मात्र तो सामना जिंकला विवेक इंद्रबाजी सामने संघाने. इथे मात्र पहा अजून एक मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची फेकी. आणि तिसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ समाप्त झाला आहे. या ओव्हरमध्ये ऋतिकने धाबा खर्च केल्या फक्त 6 आणि 3 षटकांची इथे मात्र समाप्तीनंतर फक्त 19 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरोखर या स्पर्धेवर पाहिलं तर आई गावदेवी प्रसन्न आहे आणि त्यांच्यात आशीर्वादाने स्पर्धा सफल होत असताना आणि आजचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुद्धा मात्र पाहिलं तर अगदी सुखरूपाने सफल झाला आहे. ओमसाई वाशिरे यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा धनेश चषक 2022 तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आली आणि नक्कीच एक खूप मोठा संदेश देऊन गेली की अशा प्रकारच्या सामन्यांचं आयोजन करणं गरजेचं आहे. आणि ते स्वप्न होतं विश्वाजी पाटील असतील, त्याचप्रमाणे त्यांचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांच्या डोक्यावर हात आहे. त्याचप्रमाणे ओमसाई वाशिरे संघाचं मी कौतुक करेन, कारण कॅप्टन आकाशने सांगितलं की आम्ही 1 महिन्यापासून स्ट्रॅटेजी आखत होतो. जसजसं आमच्या मनामध्ये कुठली संकल्पना यायची ती संकल्पना आम्ही विश्वाजी पाटील यांच्या पुढे ठेवायचो आणि त्यांनी आमची सर्व मागण्या पूर्ण केल्या आणि आज ही एवढी मोठी स्पर्धा आपल्या या परिसरामध्ये पाहायला मिळते. चला खेळ सुरू करा, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करणार आहे लेफ्ट आर्म गोलंदाज समीर गरत. एका बाजूला आहे खुशी आणि एका बाजूला आहे गम. कारण आपण जर भादारे संघाचा खेमा पाहिले तर थोडासा निराशा आहे आणि मीनाक्षी स्पोर्ट कालीन संघाचा खेमा जर पाहिला तर खुशीमध्ये आहे. परंतु अजूनही मात्र एक षटकाचा खेळ तुम्ही पाहणार आहात आणि चौथ्या षटकाचा पहिला चेंडू इथे मात्र स्वेर पाहायला मिळाला. पंचांचा
फाईटचा इशारा, तिसरी एक्स्ट्रा धाव, एक बाईच्या स्वरूपात तर 2 वाईटच्या स्वरूपात आतापर्यंत गोलंदाजाने धाबा खर्च केलेले आहेत. 20 धाबा धावफलकावर. इथे मात्र हेलिकॉप्टर मात्र उडवायचा होता, परंतु या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र पकडला गेला. हा चेंडू एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. अंडरआर्मपैकी पाहायला मिळाली. त्यानंतर तिसऱ्या धावेला सुरुवात केली जाते, परंतु विश्वासला असं माहिती की मला स्ट्राईक ठेवायची आहे. मी इथे मात्र मोठे फटके केले, परंतु खेळाडू कक्षामधून एकच आवाज येतो की तुम्हाला धाबा पळायचे आहेत, परंतु धाबा तो पळणार कोणता संघ, हा प्रश्न निर्माण झालाय. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्या. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, 2 गडी बाद 22 धाबा. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर प्रोग्रेस. विश्वास खेळतो या 9 चेंडूंवर 13 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धीरजने 8 चेंडूचा सामना केला, 6 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू शिल्लक आहे अजूनही मात्र या पहिल्या डावामध्ये 5. पुन्हा एकदा पहा, अलाउंड द कार्पेट चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनला. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेला इथे मात्र सुरुवात करतोय, थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली. त्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा मात्र पूर्ण झाली. फलंदाजाला मात्र या ठिकाणी बाद केलं नाहीये. अशीच एक मॅच मी पाहिली होती सरपंच चषक सापेच्या मैदानावर. धनेश शिरवण कुक्षे आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा असा सामना होता. धनेश शिरवण कुक्षे संघाने किमान 4 ते 5 फलंदाज गमावले होते आणि शुभम शिलारचं येणं बाकी होतं आणि त्या शुभम शिलारसाठी मात्र श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने भरपूर धाबा सिंगल डबल खर्च केला, परंतु कुठल्याही फलंदाजाला मात्र बाद केलं नाही आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत शुभम शिलार मात्र काही मैदानाच्या आतमध्ये आला नाहीये आणि तो सामना मात्र गमावला होता धनेश शिरवण कुक्षे संघाने. आणि ती स्थिती आता मात्र इथे मात्र पाहायला मिळते की विजूला मात्र असं वाटतं की मी कधी मैदानामध्ये पोहोचतोय आणि कधी चांगले फटके खेळतोय, परंतु त्यासाठी आता मात्र चेंडूची संख्या आता कमी उरली आहे आणि त्याच अनुषंगाने आता मात्र एक्स्ट्रास धाबा इथे मात्र मीनाक्षी कांदे संघ खर्च करतोय. 26 लॉस ऑफ 2 विकेट. 4 चेंडू शिल्लक आहेत. हा फुलटॉस आहे, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झाली आहे मिसफिल्ड, परंतु बॅकअप आहे डीप लॉंग ऑफला. 2 धाबा कंप्लीट झाल्या. तुम्हाला नक्कीच इथे मात्र या ठिकाणी तिसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतो नाही. आता मात्र कुठेतरी विश्वास जाधव हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होतोय, परंतु बाद होण्यापूर्वी त्यांनी धाबा जोडल्या आपल्या संघासाठी. एकूण 16 आणि लागतोय हा तिसरा धक्का गाव देवीसपुरी एकविरा स्पोर्ट भाताडी संघाला. नवीन फलंदाज त्यासाठी मात्र या ठिकाणी हे प्रयत्न सुरू होते. टाळ्यांच्या गजराने मात्र या ठिकाणी अभिवादन देत असताना फलंदाज विश्वासला आणि मात्र नवीन फलंदाज येतो या विजू गीते. या सत्रामध्ये आपण पाहिले तर बंटी स्पोर्ट कुक्षे बोर्डी संघाचा तो सध्या प्रतिनिधित्व करतोय आणि मात्र या ठिकाणी पाहूया उर्वरित 3 चेंडू मध्ये मात्र किती धाबा भातारे संघ इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करेल. विजू गीते एखादा जर मोठा फटका जर कदाचित विजूच्या माध्यमातून आला तर मात्र 30+ इथे जर क्रॉस झाली तर मात्र मॅच चांगली पाहायला मिळू शकेल. चला खेळ सुरू करायचा आहे, जास्त वेळ दौडू नका. समीरने आतापर्यंत 3 चेंडू मात्र हाताले 9 धावा त्यांनी मात्र खर्च केल्या आणि इथे मात्र फुल टॉस. चेंडूवर मात्र या ठिकाणी झाली आहे चूक आणि मात्र या ठिकाणी काय केलं विजूने, 1 धाव कंप्लीट केली आणि नॉन स्ट्राईक एंडला आता मात्र विजूला जावं लागेल आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आहे फलंदाज धीरज. फुलटॉस चेंडू, संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि मात्र या ठिकाणी 1 धाव कंप्लीट झाल्यानंतर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला धीरजला राहावं लागेल. धीरजला मात्र मोठा फटका केलावा लागेल. चेंडू शिल्लक आहे 2 आणि धावसंख्या पाहायला मिळते या 29 धावा. 9 चेंडू आतापर्यंत धीरजने फेस केले आहेत. 9 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत 8 धावा. की या 2 चेंडूमध्ये मात्र एखादा मोठा फटका येईल का, आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाईल का, हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय मैदानाच्या आतमध्ये. समीर घरात पुन्हा एकदा
इथे मात्र बॅटला मात्र या ठिकाणी आतल्या बाजूला मात्र कड लागून मात्र चेंडू निघून जातो इष्टांच्या पलीकडे आलिया एक धाव 30 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू शिल्लक आहे 30 धावा 30 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र पाहूया विजू एखादा मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळतोय का समीर पुन्हा एकदा मार्ग होतोय आणि आलिया या ठिकाणी मात्र हा धार चेंडू होता परंतु पंचांच्या बाजूने बायचा इशारा तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त अतिशय जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला मीनाक्षी स्पोर्ट गांधी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली चारही गोलंदाजांनी मात्र कंदुशी गोलंदाजी केली 31 धावा धावफलकावर आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मीनाक्षी स्पोर्ट गांधी संघाला 24 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या मयूर जाधवने 10 त्यानंतर विशालने मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 3 ऋत्विकने धावा खर्च केल्या 6 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये समीर गरजने धावा खर्च केल्या 12 असे एकूण 31 धावा आणि पावया या 32 धावांचा इथे मात्र टार्गेट कशा रीतीने पूर्ण करतील की भाताने संघ या 32 धावांचं संरक्षण करेल तर आजच्या शेवटच्या आणि अंतिम डावामध्ये तुम्ही ऐकणार आहात आमचे सहकारी समालोचक सिद्दीक भाबे सरांना माझा इथे मात्र आठवणी स्पेल समाप्त होतोय तर तुम्ही ऐकत राहा पाहत राहा धनेश ट्रॉफी 2022 हा मा थरार थँक्यू धन्यवाद योगी। खेल की शुरुआत होती भी और लक्ष्य जो सामने है वो है 32 रनों का। कांजी की टीम ने जो गेंदबाजी की वो बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी थी। ओपनर भेजना है मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली। धनेश कप में देर रात आप सभी का हार्दिक स्वागत है। कल ठीक 11 बजे कल एक से बढ़कर एक टीम है और सबसे बढ़कर धनेश घोड़सई बी टीम है। कल भावेश पवार फिर से एक्शन में लगेंगे। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पे जाते हुए विशाल और समीर घरत बाएं हाथ के बहुत ही जबरदस्त बैट्समैन। गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है गेंदबाज स्वप्निल का सामना करेंगे विशाल। 32 का लक्ष्य है। आज देर रात धनेश कप का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं। पहली गेंद के साथ राइट आर्म राउंड स्टार्म इस मरतबा मिसक्यू शॉट है। गेंद के नीचे खिलाड़ी बढ़िया कैच। विशाल 0 पे आउट। ठाणे भिवंडी शहराची शान धनेश चषक हाय महान। ठाणे भिवंडी शहराची शान धनेश चषक हाय महान। ठाणे भिवंडी शहराची शान। पहला झटका लगता हुआ। देखिए कोई भी ऐसी स्पर्धा ज़रूर रहती है जिसमें कम से कम एक मैच ऐसा रहता है जो बहुत लो स्कोरिंग रहता है और बहुत कट टू कट जाता है। कहीं ऐसा ना हो कि ये वो मैच हो जाए और सोते हुए लोग
जाग जाए। पहला विकेट ले लिया वहां पर गेंदबाज स्वप्निल ने। नए बैट्समैन इस वक्त समीर घरत का साथ निभाने के लिए ओमकार आए। चौबीस गेंदों में 32 रन, 8.0 का रन रेट है। समीर को गेंद को तान दिया आसमान में, गेंद सीधी जाती हुई स्टैंड में, 6 रन। क्या शॉट खेला है समीर घरत ने। बल्ले का स्विंग देखिए, मिडल ऑफ द बैट, फुल फेस ऑफ द बैट। 6 रनों के लिए गेंद जाती हुई। 6 रन से समीर घरत ने खाता खोला। पीटीसी के बहुत नामची ऑलराउंडर हैं और 6 से खाता खुला मीनाक्षी कांदली का। नई गेंद देना है। आ चुकी है गेंद, मैच बॉल आ चुका है। स्वप्निल समीर घरत के लिए फिर से ड्राइव किया है और खिलाड़ी देखते रह गए। गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। पहली गेंद पे पहला विकेट और उसके बाद ये देखिए कितना करारा शॉट है। डाउन द विकेट, कोई मौका नहीं, 4 रन। 10 पे समीर घरत, बहुत खूबसूरत शॉट, लॉन्ग ऑफ के लिए मौका नहीं। और 10 पे स्कोर पहुंचा कांदली का। फिर से, लेकिन पीछे फील्डर है और समीर घरत आउट। 10 रन, 2 विकेट। थोड़ा इनसाइड आउट, अपने आप को रूम दिया था, लॉब जरूर किया था, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी थे, बढ़िया कैच। विकेट नंबर 2 गिरता हुआ 10 पर। अब ड्यू फैक्टर मैदान में साफ नजर आ रहा है। जगह जगह आप देख सकते हैं थोड़े से गीलेपन के पैच नजर आ रहे हैं। समय भी इस वक्त मध्य रात्रि के 2:17 हुआ चाहते हैं। कल भी हमारे 14 मैच है, इसलिए 11 बजे हमारा शेड्यूल शुरू होगा। बढ़िया गेंद, उछलती हुई गेंद बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास। टैप करने की कोशिश की थी नए बैट्समैन ओमकार ने। मयूर नॉन स्ट्राइक पे हैं, पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे। स्वप्निल बल्ले के फेस को खोला, बढ़िया कोशिश, वहां पर अपने आप को झोंक दिया था। आर पार की लड़ाई, 1 रन, 1 ओवर की समाप्ति, 11 रन, 2 विकेट। बचे हुए 3 ओवर में 21 रन चाहिए। एक ओवर 11 रन और 2 विकेट। तीन ओवर में 21 रन और चाहिए। फील्डिंग तुरंत सजाना है प्लीज। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज, बाएं हाथ के गेंदबाज विजय। विजय को मोर्चे पे लगाया गया है। ओमकार सामना करेंगे। 11 रन, 2 विकेट।
विजय सामना करेंगे ओमकार। 4 खिलाड़ी सर्कल के अंदर। पहली गेंद हुक कर दिया है, गेंद टिप फाइन लेग पे जा रही है, अब जाकर उठाया फील्डर ने। इस बीच 2 रन पूरे किए बैट्समैन ने। ओमकार पहुंचे 3 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया 13 रन 2 विकेटों के नुकसान पे। 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। विजय काफी शोर मैदान में चलता हुआ। ओमकार को अच्छी गेंद वाइड यॉर्कर, बीट किया बैट्समैन को। मुकाबला ऐसे लग रहा है बहुत ही कट कट जाएगा। तेरह रन 2 विकेट। विजय ओमकार को कट के अंदर की जानी भाई, सवाल पूछा लेकिन रन चुराते हुए बैट्समैन। अंपायर का क्या इशारा है? 1 रन लिया है वहां पर बैट्समैन ने। स्कोर 14 पे पहुंचा है। धीरे धीरे मैच बहुत ही क्लोज हो रहा है। 14 रन। विजय तलोली एंड से गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स। समय में कॉपरेट करे। पहली ऑफिशियल वार्निंग, फर्स्ट ऑफिशियल वार्निंग। विजय इस मर्तबा खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। लॉन्ग लेग पे खिलाड़ी हैं। 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है इस वक्त 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। बॉल परफेक्ट यॉर्कर और डंडा गया सैर करने के लिए। क्या गेंद थी, परफेक्ट गेंद। बोल्ड हो गए बैट्समैन ओमकार। स्विंगिंग यॉर्कर। मैच बराबरी पे चलता हुआ। कमर कस लिए बादाने ने भी। समीर घरत के आउट होने के बाद अब ओमकार भी आउट होके जा रहे। 15 रन 3 विकेट। बहुत ही कट टू कट मैच चल रहा है। नए बैट्समैन बल्लेबाजी को किशोर। किशोर आए हैं नए बैट्समैन। विजय इस मर्तबा अच्छी गेंद थी, मोड़ दिया ऑन साइड में। गेंद डीप मिड विकेट से आए खिलाड़ी गेंद को उठाया। 1 रन। नेक टू नेट फाइट चलती हुई। 2 ओवर में 16 रन 3 विकेट और 2 ओवर में 16 रन चाहिए। क्या मुकाबला चल रहा है। लोगों की नींदें उड़ाने वाला मुकाबला। मैंने अभी भी कहा था कि एक कप ऐसा रहता है जहां पर इस तरह का मैच होता ही होता है, चाहे हाई स्कोरिंग हो चाहे लो स्कोरिंग हो। खेल की शुरुआत करना है बाधा ने।
देर रात दबाव की वजह से प्यास लग जाती है। ये वो स्थिति है जब हाथ पांव फूल जाते हैं। सोलह रन 3 विकेट, 16 for the loss of 3 wicket. End of the second over. Now 16 more runs leading to victory in 12 balls. Neck to neck fight between Badhane and Kandli. Now is going to be Shailesh brought into the attack from washer end. शैलेश को मोर्चे पे लगाया गया है। 12 गेंदे 16 रन। शैलेश सामना करेंगे उनका बैट्समैन इस वक्त किशोर। एक पे बल्लेबाजी कर रहे हैं। नॉन स्ट्राइक पे मयूर है, पिछले मैच के मैन ऑफ द मैच। शैलेश पहली गेंद आउट, LBW। बड़ी विकेट और कहानी में ट्विस्ट। मैच होता हुआ सुपर हिट। आइए फिर से देखते हैं किस तरह से आउट हुए थे वहां पर किशोर। यस, पैर झुका हुआ था, फोल्ड करके खेला था, यही कारण था कि फारूक बर्डी ने आउट घोषित दिया। विकेट नंबर 4 गिरता हुआ 16 के योग पर। 11 गेंदे 16 रन। स्कोर दिखने में आसान, चेस करने में मुश्किल। ये क्रिकेट है। विवेक शेलार आंखों में सुरमा डाल के देख रहे मैच को। बहुत ही कट टू कट मैच। शैलेश बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद विकेटों के ऊपर से निकल गई विकेट कीपर के पास। क्या गेंद थी, शार्प इन कटर। टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब कटी थी। 16 रन 4 विकेट। व्हाट अ मैच। 10 गेंदों में अभी भी 16 रन चाहिए। शैलेश ड्राइव किया है, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन बना। दूसरे की दौड़ आना चलती भी, और यहां बैट्समैन रन आउट। तालमेल की कमी, यस नो और वेट नहीं, और बैट्समैन आउट। एक और विकेट गिरता हुआ। अच्छा स्ट्रोक था। देखना है कि आज की बची हुई रात क्या कांदली की टीम सो नहीं पाती है या फिर बाधाने की। हलक से खींचने की कोशिश कर रही है यहां पर बाधाने की टीम मैच को। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आते हुए प्रतीक, ऋतिक ऑलराउंडर। अभी भी मयूर वहां पे बाकी हैं, लेकिन वो नॉन स्ट्राइक पर है। गेंदें कितनी बची है? 9 और रन चाहिए 15। इस तरह की कंडीशन में इस तरह की इक्वेशन इतनी आसान भी नहीं रहती है। नौ 15 का इक्वेशन। शैलेश ऋतिक के लिए इस मरतबा
खेलने की कोशिश, बल्ले को टकराई ये गेंद, 1 रन पूरा होता हुआ। तो इस वक्त 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पे पहुंचा है। 8 गेंदे 14 रन। आठ गेंदे और 14 रन। अच्छा ड्राइव, ऑन ड्राइव किया है, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे, 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं और आउट। एक और विकेट। क्या मुकाबला हो रहा है पलटवार बांधाने का। DJ Bamia in the mix. आज जमणार मेळ, रंगणार खेळ, गाजणार वाशेरचे मैदान. जमणार मेळ, रंगणार खेळ, गाजणार वाशिराचे मैदान. 7 गेंदे 13 रन। झपकियां मारने वाले लोग पूरे आंख खोल के देख रहे हैं। शैलेश, स्विंग एंड मिस। क्या बॉलिंग की है शैलेश ने। अब 1 ओवर 13 और कांदली के पास एक ही रास्ता रह गया है, डू और डाई, करो या मरो। व्हाट अ मैच। तुरंत ही फील्डिंग सजाना है अथवा आपको पेनल्टी हो जाएंगी बाधा ने। मोहल्ला कमेटी मीटिंग नहीं करना है। दो बज के 33 मिनट हुए और गर्म मुकाबला चल रहा है। अंपायर वार्न कर रहे हैं, दूसरी वार्निंग। अभी भी मेरे ख्याल से वहां पर मयूर हैं, 2 रन बना के खेल रहे हैं और स्ट्राइक भी मयूर के पास है। 6 गेंदे 13 रन। चेसिंग कंपलसरी है। 6-13 का इक्वेशन। खेल की शुरुआत करना है। गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज राजेंद्र को। यह मुकाबला अब राजेंद्र बनाम मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली के बीच में। छह गेंदे 13 रन। खेल की शुरुआत होती हुई विकेट कीपर देखिए, समय में कॉपरेट करें। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज राजेंद्र। मयूर के लिए उम्मीद के आखिरी किरण मीनाक्षी कांदली की, लेकिन इनमें टैलेंट है बड़े शॉट लगाने का। सेकेंड वार्निंग, आप डायरेक्ट पेनल्टी। ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है सीधा पेनल्टी अनाउंस की जाएंगी। राजेंद्र राइट आर्म ओवर द विकेट आते हुए मयूर को लॉप कर दिया है। क्या गेंद, ओ बढ़िया कोशिश। आप देखना है कि कैच छूटा है या मैच छूटा है।
क्या छूटा है या मैच छूटा है? यह सेव किया था उन्होंने। गेंदे बचे 5 और रन चाहिए 11। मयूर फिर से खेल दिया ऑन साइड में, 1 रन बना। अच्छा थ्रो पहुंचा है और 2 रन पूरे किए मयूर ने। क्या मुकाबला हो रहा है, व्हाट अ मैच। 4 गेंदे 9 रन। लेकिन एक बात है कि मयूर जब तक रहेंगे, जब तक आशाएं जीवित रहेंगी कांदली की। चार 9 का इक्वेशन। मयूर को उछाल दिया, गेंद आउट ऑफ पार्क, 6 रन। ठाणे भिवंडी शहराची शान गणेश चषक हाय महान ठाणे भिवंडी शहराची शान गणेश चषक हाय महान आणि भिवंडी शहराची शान गणेश चषक हाय महान। क्या जबरदस्त शॉट खेला। और मैंने कहा था कि मयूर जब तक रहेंगे, जब तक खतरे की घंटी बजेंगी बाधाने के सामने। अब 3 गेंदे और रन चाहिए 3। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है। 3-3 का इक्वेशन। मैं तो ये कहता हूं कि जिनको अब नींद आई है वो सो जाए। तीन गेंदे 3 रन। क्या बल्लेबाजी की मयूर ने। 3 गेंदों में 10 रन लिए उन्होंने। राजेंद्र मयूर के लिए खेल दिया ऑन साइड में, 1 रन बना। बढ़िया थ्रो पहुंचा है और 2 रन दौड़ लिए बैट्समैन ने। यहां से 2 गेंदों में 1 रन। ये देखिए 4 टाइगर मैच देखने के लिए आ चुके हैं। इनको भी पता लग गया कि मैच समाप्त हो रहा है। दो गेंदे 1 रन। व्हाट अ मैच। दो गेंद में 1 रन चाहिए। मयूर को कॉटन बॉल। कहानी में ट्विस्ट। मैच होता हुआ सुपर हिट। ये देखिए कॉटन बॉल। 1 गेंद और 1 रन कंपलसरी। क्या कहीं किनारे पे डूबने तो नहीं जा रही है मीनाक्षी कांदली। शेराचे मैदान जमणार मेळा रंगणार खेळा गाजणार वाशिराचे मैदान ठाणे भिवंडी शहराची शान गणेश चषक हाय महान ठाणे भिवंडी शहराची शान गणेश चषक हाय महान आणि भिवंडी चेसिंग कंपलसरी है। 1 गेंद में 1। गिरते पड़ते आप बनाओ या सोते लड़ते बनाओ, बनाना तो होगा, वरना आपका सपना धनेश कप में खत्म हो जाएगा। क्या बात है। आधी रात है लेकिन उप सरपंच मैच देखने आए, उनका हार्दिक स्वागत है।
इसे कहते हैं क्रिकेट का जुनून। एक गेंद एक रन, दिल के मरीज हट जाएं। कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। खिलाड़ी काफी करीब आ चुके हैं और ये देखिए पड़ोसी बढ़ गए बैट्समैन के, शेजारी वाल्यात। मेरे भतीजे मुस्तकिम भाभी भी जुड़ चुके हैं, वेलकम। एक गेंद एक रन, व्हाट अ मैच। 32 पे क्या कांदली, क्या बाधा ने, क्या बाधा ने, क्या कांदली, क्या राजेंद्र, क्या भूषण। राजेंद्र भूषण के लिए खेलने की कोशिश, गेंद पीछे, रन पूरा, कांदली विजय। DJ Pamia in the mix. आज जमणार मेळ मैन ऑफ द मैच मयूर आपको लेके जाना है। मयूर इज द मैन ऑफ द मैच।